नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला. आणि हे जे हार्ड कटिंग तुम्हाला दिसते, आपण जे हार्ड कटिंग केली होती त्याला आज कंप्लीट 5 आठवडे कंप्लीट झालेले आहे. म्हणजे 10 नोव्हेंबरला आपण ही हार्ड कटिंग संपवली होती. 10 नोव्हेंबर ते 10 ऑक्टोंबर 30 ऑक्टोंबर ते 30 नोव्हेंबर आणि हे आता हे 30 डिसेंबर येईल. तर एवढ्या कमी दिवसामध्ये ही जो आपण फुटवा काढला आहे त्याची लांबी बघा, फुटव्याची लांबी, खोडाला फुटवा, वरचा शेंडा बघा, कट तुमच्या लक्षात येतो आहे. तर अशा प्रकारची हार्ड कटिंग केल्यानंतर आता याला स्प्रे किती झाले 5 आठवड्यामध्ये? जवळपास 4 स्प्रे झालेले आहे. 4 स्प्रे आपण इथं घेतलेले आहे. 4 ते 5 झाले जवळपास कटिंग झाल्यानंतरचा एक. आणि वॉटर सोल्युबलमध्ये आपण 19 17 त्याच्यानंतर ह्युमिक ॲसिड 2-3 वेळा आणि मेन म्हणजे बेसल डोस भरून घेतला आहे. तर बेसल डोस भरल्यामुळं काय झालं की त्याला जे वापसा कंडिशनला अन्नद्रव्य अपटेक झाले ते खूप एकदम चांगले झाले आणि इतका चांगला फुटवा याला 5 आठवड्यामध्ये घेतला. कारण 5 आठवड्यामध्ये एवढं चांगलं डेव्हलप करणं झाडाला हे तितकं सोपं नाही. हे बघा हे झाड. आणि हार्ड कटिंगची गरज का पडली होती आधी सांगितले मी तुम्हाला. कारण बाग फुटायला त्रास देत होता. इथे जे आपल्याला अंतर दिसतं आहे हे अंतर पूर्ण झाकलेलं होतं आणि त्यामुळं आपण इथे हार्ड कटिंग करून आता ह्याला 5 आठवडे झाले. ह्या मार्चपर्यंत जर हे त्या झाडात काडी मॅच्युअर झाली, फळकाडी, तर आपण जूनला बाग धरणार आहे. अथवा आपण थेट पुढच्या आंबेबारावर किंवा मृगबारावर जाणार आहे, जेणेकरून याला 8-10 कॅरेटचा माल घेता येईल. खोडाच्या रुंदीवरून तुम्हाला लक्षात येते की 10 कॅरेटसुद्धा ह्या झाडाला सहज आपण हार्वेस्ट करू शकतो. तर अशा प्रकारे हे बघा आता खत सोडायचं काम चाललं आहे. तर अशा प्रकारे आपण खत सोडतो इथून आणि फ्लोचं पाणी देऊन याला जवळपास 15 दिवस झालेले आहे. आता इथून पुढं फ्लोचं पाणी देणार आहे. ठिबकचं थोड्या प्रमाणात चाललं आहे. असे लांब ठिबक ठेवलेले आहे. तर अशा प्रकारची कटिंग केल्यावर जर आपण पुढचे 2 महिने खूप चांगली काळजी घेतली तर आपल्याला अडचण बिलकुल येत नाही. आणि झाड पूर्ण तयार होण्यासाठी 6 महिने भरपूर झाले. हे अशी कंडिशन व्हायला नको होती. हे जे फुलं तुम्हाला दिसते, पण आता ते फुलं आले त्याला काही करता येणार नाही, ते काही गळणार नाही. हे आपण एकतर फळं तयार झाल्यावर तोडून टाकू अथवा जर झाडाची कॅपॅसिटी वाटली तर त्याला आपण ठेवू. तर हा बाग कसा वाटला? 5 आठवड्याचा बाग कटिंग झालेला वाटतोय की नाही, की जास्त वाटतोय ते जरूर सांगा. आणि ज्यांना आपल्याला अशी कटिंग तयार करायची असेल, असे झाडं तयार करायचे असेल, तर ती माझी संपर्क करा.